रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वाला ब्लाऊज जे मी तुम्हाला इथं दाखवते। तर आता सध्या बघा ज्या साड्या असतात ना काठपदरच्या, त्यांच्यामध्ये असे प्रिंटेड ब्लाऊज येत आहेत। बॅक आणि फ्रंट असं प्रिंटेड वर्क असतो। तर हे जे ब्लाऊज आहे ते नेमके कसे शिवून घ्यायचे किंवा कुठल्या प्रकारमध्ये तुम्ही यांना शिवू शकता, हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सांगणार आहे। खूप महत्त्वपूर्ण आपला हा व्हिडिओ असणार आहे। हे जे ब्लाऊज आहे ते ब्रायडलचं आहे, जे मी शिवून घेते 34 मापासाठी। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असं, डिझायनर गळा असो किंवा असं प्रिंटेड ब्लाऊज आपल्याकडे आलेलं असो, त्याची गळा रुंदी आणि वर्क किती इंचात तयार आलेलं आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं असतं आणि मग त्यानंतर आपण आज सर्व कटिंग करायला घेत असतो। तर इथं मी कापड खाली सरळ केलेला आहे। थोडा कापड खालीवर असतो ना आपला, तर अस्तर सरळ करायचं आणि गड्याची रुंदी जेवढी मोजून घेतलेली होती, म्हणजे 6.5ची गळा रुंदी होती, 6.5 किंवा 7 किंवा 7.5 तुमचे जे काही येत असेल त्याच्या निम्मे तुम्हाला करायचं असतं। नेहमीच तुम्हाला मी सांगत असते। आता 34 माप जरी म्हटलं तरी याचे जे शोल्डर आहे ते बरोबर 6.5 इंचाचं मी इथं घेतलेलं आहे। 6 ते 6.5चे शोल्डर आणि मुंडा देखील तेवढाच घेतलेला आहे। बॅकची मार्किंग झाल्यानंतर लगेचच मी इथं फ्रंटची मार्किंग करून घेते। बघा आता तरी हे जे ब्लाऊज आहे ते मी 34 मापात बनवून घेते। तर मी याला 1 टक्समध्ये कटिंग केलेलं आहे, ठीक आहे ना। बॅक आणि फ्रंट मी सेम कट केले, फक्त फ्रंट उंचीला वाढवलेला आहे। बॅकपेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं फ्रंट पार्ट। आणि त्यानंतर ह्या इथं स्लीव आपल्या कटिंग होत आहेत। तर ब्लाऊज पीसवरती तुम्ही बघितलं असेल, प्रिंटेड पार्ट जो होता बाहीचा तो शॉर्ट आलेला आहे आणि कस्टमरची स्लीव मात्र 11ची होती। तर मग मी कटिंग तर तेवढीच केली, पण शिवत असताना मला तो वर्क असं एकदम विचित्र वाटत होता। म्हणजे वरच्या बाजूला प्लेन कापड येत होता आणि मध्यंतरीच आपला हा जो प्रिंटेड पार्ट होता बाही डिझाईनचा तो येत होता। तर मग मी कटिंग म्हणजे बाही जी आहे ना ती उंचीमध्ये कमी करून घेतली, कारण तेव्हाच ते ब्लाऊज छान दिसत होतं। आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशी घडी घालायची, गळ्यावर गळा मॅच करायचा आणि बॅक पार्ट मी इथं कटिंग करून घेते। दोन्ही बाह्यांचं कापड वरच्या बाजूला आलेलं आहे। त्यानंतर आपण इथं फ्रंट पार्ट देखील कटिंग करून घेतो। घडी व्यवस्थित घालायची असते, लक्षपूर्वक तुम्ही घडी घाला, म्हणजे तुमचा जो काही गळा आहे ना प्रिंटेड तो इकडे तिकडे जास्त कमी व्हायला नको, याची तुम्ही स्वतः काळजी घेत चला। म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं दाखवते की तुम्हाला कापडची घडी कशी घालायची आहे। इथं बाहीचे सेंटर पॉईंट सेंटरला मॅच केला आणि अशी माझी बाही देखील कटिंग झालेली आहे। आता कटिंग केलेले सर्व पार्ट बाजूला ठेवत आपण इथं सर्वप्रथम बॅक पार्ट घेणार आहेत। तर बॅक पार्ट जो आहे ना त्याचा देखील गळा आपला प्रॉपर यायला हवा, म्हणजे जो आहे तो व्यवस्थित असा सेंटरलाच यायला हवा, इकडे तिकडे कमी जास्तपणा व्हायला नको, याची तुम्ही देखील स्वतः काळजी घेत चला। तर आपण त्यासाठी कट लावून घेतलेले आहेत। सेंटरला घडी घालत आपण बरोबर ब्लाऊज पीसच्या कापडवर कट लावले। तसंच अस्तरचा जो कापड आहे त्याला तर सल पडलेलाच असतो, मग तो कट लावलेल्या जागेवर आपल्याला सल जो आहे ब्लाऊज पीसचा तो मॅच करायचा आहे अस्तरचा आणि पिना लावून सेट करायचं असतं, की जेणेकरून कापड तुमचा खालीवर व्हायला नको, इकडे तिकडे जास्त कमी व्हायला नको। आता जो डिझाईनचा पार्ट आहे तो मला उलट बाजूने स्पष्ट डिझाईन दिसते, तर मी बरोबर गळा आहे तसंच इथं शिलाई टाकून घेते। खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळते की असे जेव्हा ब्लाऊज येतात ना तेव्हा, आता बघा विषय महत्त्वाचे सांगते, शोल्डर आणि मुंडा आपला इथं चेंज झालेला आहे, म्हणजे 6.5चे शोल्डर 6.5चा मुंडा इथं झालेला आहे। कारण आतील गळा रुंदी जी होती ती 7ची होती, त्याच्या निम्मे 3.5 आपण घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। तर 34 मापासाठी आपण 6.5चे शोल्डर आणि 6.5चा मुंडा घेतलेला आहे। जर आपण सिंपल ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करतो डीप गड्यामध्ये, तर मग तेव्हा मात्र आपण 5चे शोल्डर घेतो आणि 5.5चा मुंडा घेतो। मग हे बदल कसे करायचे असतात, तर जसे आपल्याकडे ब्लाऊज येतात ना तसं आपल्याला खेळतं माप ठेवायचं असतं आणि मग मापानुसार आपल्याला चेंजेस करायचे असतात। तर आता तुम्ही म्हणणार की आता हे 34 मापाचं आहे म्हणून 6.5 घेतलेला आहे का, तर नाही। आता जर का हे ब्लाऊज मी 38 मापात बनवलं असतं किंवा 40 मापात बनवलं असतं तरी देखील मी याच्यासाठी शोल्डर 6.5च घेतलं असतं, कारण गळ्याची रुंदी तेवढी आलेली आहे। हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता। तुमच्या खूप कामात येणारी म्हणजे कामात येणारी जी गोष्ट आहे किंवा तुम्हाला जे खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे जे तुम्ही कधी क्लासेसमध्ये शिकत नसणार ते तुम्हाला इथं शिकायला मिळत असतं। तर फायनली आपलं बॅक पार्ट एकदम मस्त असं तयार झालेलं आहे, ते आपण बाजूला केलं, टक्स वगैरे घेऊन झाले। आता फ्रंट पार्टची घडी बरोबर गळ्याच्या जो आहे ना ठसा आलेला प्रिंटेड तो एकावर एक मॅच करायचा
आणि सेंटरला कट लावायचं, कारण ह्या ब्लाऊजला आपण पुढे आय हुक करणार आहेत. दोन्ही पार्ट असे आजूबाजूला पलटवायचे. ब्लाऊज पीसचा कापड जो आहे तो थोडा चांगला रफ आहे, जाडमध्ये कापड आहे, म्हणून याला आपण एकच अस्तर लावत ब्लाऊज शिवून घेणार. याच्यामध्ये आपण कप्स टाकणार आहेत. कप्स कसे अटॅच करायचे वनटक्समध्ये हे देखील तुम्हाला इथं महत्त्वाचं पार्ट बघायला मिळणार आहे. तर जो काही आपला डिझाईनचा गळा आलेला होता ना, त्यावर आपण टीप टाकून घेतली. राऊंड शेपला कट लावायची आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे अस्तर आतमध्ये टाकत गळ्यावरती व्यवस्थित अशी टीप टाकायची आहे. तर आता टक्स पण आपण कसा घेणार हे पण तुम्हाला दाखवते. बघा, आता आपल्याला हे पार्ट ओपन राहू द्यायचे असतात, म्हणजे अस्तर आणि मेन कापड. इथं मी बरोबर 4वर पॉईंट लावला आणि असं उभ्यामध्ये बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. जो वरचा टक्स होता तोच मी खालच्या जो मेन कापड आहे ब्लाऊज पीसवाला त्याच्यावर देखील उमटवून घेतला आणि आधी आपण अस्तरवर टक्स घेतला, त्यानंतर जो मेन कापड आहे ब्लाऊज पीसचे त्यावर टक्स घेतोय. टक्स आपण दोन्ही कापडला उलट बाजूने घेतोय. आता हे जे काही कप्स आहेत त्यांची अशी घडी घालायची, सेंटरला मार्किंग करायचं, बरोबर सेंटर पॉईंट करायला हवा. इथं बघा खालून 2.5 इंच मोजून घेते मी आणि 2.5 पासून आपण जो कप्स आहे तो असा ठेवून घेणार आणि बरोबर त्याचे सेंटर पॉईंट मग आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, आता हा सेंटर पॉईंट मिळाला, बरोबर सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करायचा आणि तिथं अलगद अशी आपल्याला डबल शिलाई करायची असते. मागे पुढे टाके करायची, म्हणजे आपले डबल शिलाई इथं झाली, लॉक झालेला आहे. कप्स देखील आपल्याला असं खेळता ठेवायचा असतो, तेव्हा ब्लाऊजला फिनिशिंग प्रॉपर येते आणि ब्लाऊज देखील एकदम छान असे कस्टमरला येत असतात. आता आपलं हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण अटॅच करणार. तर कप्स टाकल्यामुळे काय होतं, तो कप्स असा आपला हे होत असतो, तर त्याला हाताने बघा मी जसं प्रेस करते ना तसं तुम्हाला देखील पूर्णपणे कप्स असं दाबून घ्यायचं आहे आणि मग तेव्हा त्यावर टीप टाकायची, की जेणेकरून खालचा आणि वरचा दोन्ही कापड सारखे आपले यायला हवे. आता इथं आपण कमरपट्टी लावून घेण्यासाठी सरळ पार्ट करणार आहेत. एक्स्ट्रा जो आहे ना खाली कोणी निघालेली ते आपण सरळ केले. इथं देखील नॉर्मल असं आपण सरळ कटिंग करणार. आता इथं लक्षात घेण्यासारखं एक गोष्ट आहे की आपला गळा जो आहे तो आपण फिनिशिंग केलेला आहे, म्हणजे अल्टरची फिनिशिंग त्याला दिलेली आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं असतं, गळा जर का अल्टरच्या फिनिशिंग तयार आहे तर मग आपण तेव्हा आयहुक पट्टी लावतो आणि मग नंतर कमरपट्टी लावत असताना त्याला मॅच करत असतो. तर फायनली आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं हे प्रिंटेड ब्लाऊज दाखवलेलं आहे. तुम्ही ब्लाऊज बघू शकता. आता हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच माझी व्हिडिओ बघत चला, मग मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.